लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राणी अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते आणि तिला सतत राजश्रीचं बोलणं आठवत असतं. राजश्री कृष्ण आणि राघवच्या लग्नाचा विचार करत आहे. कळल्यामुळे राणी खूपच पॅनिक झालेली असते आणि ती त्याच गोष्टीचा सतत विचार करत असते. तितक्यात मग रेश्मा त्या ठिकाणी येते आणि ती हसतच राणीला विचारते की मगाशी राजश्री काकू जे काही बोलल्या त्याचाच तुम्ही विचार करताय ना. मात्र तिचं ते बोलणं ऐकून राणी तिच्यावर देखील चिडते. ती म्हणते की तुझा हा खोचकपणा जरा कमी कर. तर रेश्मा हसतच म्हणत असते की कसं आहे ना, मगाशी राजश्री काकू जे काही बोलल्या ते सगळं मला किचनमध्ये ऐकू आलं. त्या कृष्ण आणि राघव भाऊजींच्या लग्नाचा विचार करत आहे आणि म्हणूनच तुम्हाला एवढा त्रास होत आहे ना. मात्र ते ऐकून राणी रागातच तिच्याकडे बघू लागते. तर रेश्मा मुद्दाम राणीचा हात हातात घेत म्हणते की मी तुमचा त्रास समजू शकते. खरं तर तुमच्या नशिबामध्ये राघव भाऊजींचं प्रेमच नाही. आधी सिंधू होती, तिने देखील तुमचा एकही प्लॅन यशस्वी होऊ दिला नाही आणि आता कृष्ण आहे, तिने सुद्धा तुमचा हा प्लॅन यशस्वी होऊ दिला नाही. मला नाही असं वाटत की तुमचं आणि राघव भाऊजींचं पुन्हा लग्न होईल. आणि रेश्माचं ते बोलणं ऐकून राणी तर खूप चिडते. ती म्हणते की जर हे सगळं करण्यापेक्षा स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दिलं असतं, स्वतःच्या संसाराकडे लक्ष दिलं असतं ना, तर तुझ्या नवऱ्याचा पाय घसरलाच नसता. आणि राणीचं असं बोलणं ऐकून रेश्माला खूप वाईट वाटतं आणि मग ती काही न बोलताच तेथून निघून जाते. दुसरीकडे सिंधू तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला सतत तिने राघवसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि ती त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. ती मनाशी म्हणत असते की राघव, मी तुमच्या इतक्या जवळ असूनही मला तुमच्यापासून दूर राहावं लागतंय. मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होत आहे. तर दुसरीकडे राघवला सुद्धा मगाशी जे काही घडलेलं असतं तेच सगळं आठवत असतं. तो देखील मनाशी म्हणत असतो की सिंधू, जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना तेव्हा मला खूप समाधान वाटतं आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तू कृष्ण नाही तर सिंधूच आहे. मात्र तू हे सगळं माझ्यापासून का लपवते, असं काय कारण आहे तेच मला कळत नाही. मात्र माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला कितीही दुखावलं, तू माझ्यापासून कितीही दूर गेली तरी मी तुला विसरू शकत नाही. माझं खरंच मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. तर दुसरीकडे सिंधू म्हणत असते की स्वतःला सावरायला हवं, कारण आता मला लवकरात लवकर सावीला मिळवायचं आहे. त्या मधूने काही करण्याच्या आत मला माझ्या सावीला परत मिळवायलाच हवं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्ता करण्यासाठी एकत्र जमलेले असतात. मात्र रेश्माने नाश्ता काही आणलेलाच नसतो आणि त्यामुळे रुक्मिणी तिला विचारत असते की हे काय आहे रेश्मा, आज नाश्ता बनवला नाहीस का? आणि त्यावर रेश्मा सांगते की काकू, नाश्ता बनवला आहे. मात्र कृष्णाने सांगितले की ती आल्याशिवाय कोणालाही नाश्ता करू द्यायचा नाही आणि ते ऐकून रुक्मिणी खूप चिडते. तर गोदामावशी रुक्मिणीला सांगत असते की तुम्ही रेश्माताईंवर चिडू नका. कृष्णानेच त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत कोणीही नाश्ता करू नका. पण ते ऐकून रुक्मिणी म्हणते की अरे वा, म्हणजे माझ्या घरात आता मी त्या कृष्णाचे नियम ऐकायचे का? आणि मग ती वैतागून गोदामावशीसोबतच वाद घालू लागते. मात्र राणी तिला समजावत शांत करते आणि मग तितक्यात कृष्णा म्हणजेच सिंधू आणि रत्नाकर राजश्रीला घेऊन त्या ठिकाणी येतात. राजश्रीला बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि मग कृष्णा तिला खुर्चीवर बसवते आणि सगळ्यांना सांगते की आजपासून राजश्री मदर आपल्यासोबतच ब्रेकफास्ट, लंच, डिनर करणार. आणि ते ऐकून सगळेच जण खुश होतात. रुक्मिणी म्हणते की बरं झालं. तसंही राजश्रीला एकटीने जेवण करायला आवडतच नव्हतं आणि त्यावर राजश्री म्हणते, हो ना वहिनी, त्या रूममध्ये बसून माझ्या घशाखाली तर घासही जात नव्हता आणि म्हणूनच मी सिंधूला सांगितलं की मला सगळ्यांसोबत नाश्ता करायचा आहे. आणि मग त्यानंतर गोदामावशी आणि रेश्मा पटकन नाश्ता घेऊन येतात. त्यांनी नाश्त्यासाठी समोसे बनवलेले असतात आणि ते बघून राजश्री तर खूपच खुश होते. ती म्हणते की किती दिवस तेच तेच अन्न खाऊन माझ्या तोंडाला चव राहिली नाही, त्यामुळे आज मी समोसे खाणार. मात्र रत्नाकर तिला समजावतो की राजश्री, तू आत्ताच आजारपणामधून बरी होत आहे, त्यामुळे असं तेलकट खाणं तुला योग्य नाही. मात्र राजश्री ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की खरंच माझ्या तोंडाला चव नाही आहे,
प्लीज फक्त थोडं खाऊ द्या ना मला. पण रत्नाकर तिला समजावत असतो की नाही राजश्री, जर तू तेलकट पदार्थ खाल्ले तर तुला त्रास होईल. आणि मग त्यावेळी सिंधू तिला समजावत म्हणते की मदर तू काळजी करू नको, तुझ्या तोंडाला चव नाही आहे ना, मग धर हे पोहे खा, आम्ही मस्त तुझ्यासाठी पोहे बनवले आहेत. आणि त्यावर राजश्रीसुद्धा हसून हो म्हणते. आणि मग तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. तो राजश्रीला सांगतो की आई मी ऑफिसला चाललो आहे, एक महत्त्वाचं काम आहे. पण राजश्री त्याला नाश्ता करून जायला सांगते. पण राघव म्हणतो की नाही मी बाहेरच नाश्ता करेल. तितक्यात राणी म्हणते की अरे राघव असं नको करू, मी पटकन तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते, खाऊन जा. मात्र राघव म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे. परंतु मग राजश्रीच राघवला आग्रह करते आणि त्याला नाश्ता करायलाच सांगते. त्यामुळे मग राघवसुद्धा नाश्ता करण्यासाठी बसतो. त्यानंतर मग राजश्री सगळ्यांना म्हणते की मला तुमच्या सगळ्यांसोबत एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे. त्यावर रत्नाकर रुक्मिणी विचारतात की काय बोलायचं आहे तुला. आणि त्यावर राजश्री म्हणते की मला सिंधू आणि राघवच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. राणी तर घाबरलेलीच असते. तर इकडे कृष्णा हळूच राघवला म्हणत असते की आपल्याला काही तुझ्यासोबत लग्न वगैरे करायचं नाही आहे, तू यांना समजावून सांग. तर राघव म्हणतो की माझ्या आईसोबत कसं आणि कधी बोलायचं ते मी बघेल, पण आत्ता तू गप्प बस. दुसरीकडे राजश्री सगळ्यांना सांगत असते की माझी अशी इच्छा आहे की आपण लवकरात लवकर सिंधूचं आणि राघवचं लग्न लावून द्यावं. त्यावर रत्नाकर म्हणतो पण एवढी काय घाई आहे, आपण योग्य वेळेची वाट बघूयात. मात्र राजश्री म्हणते की योग्य वेळ वगैरे असं काही नसतं, आपण लवकरात लवकर त्या दोघांचं लग्न लावून द्यायला हवं. आणि आपल्याला माहिती आहे ना, ते दोघेजण एकमेकांपासून कितीही दूर गेले तरी पुन्हा एकत्रच येतात. नियती त्यांना एकत्रच आणते, मग आपण त्यांना एकमेकांपासून वेगळं का ठेवायचं. आणि त्यावेळी राणी मध्येच म्हणते की हे लग्न शक्यच नाही. आणि त्यामुळे सगळेच जण तिच्याकडे बघू लागतात. राजश्री रागातच विचारते की असं का बोलतेस तू. तर राणी म्हणते की मला तसं म्हणायचं नव्हतं, पण आपण आधी सिंधू आणि राघवला सुद्धा विचारायला हवं ना. आणि त्यावर राजश्री म्हणते की त्यांना काय विचारायचं, त्यांची तर इच्छा आहेच ना. आणि त्यावेळी राघव तिला समजावतो की आई आत्ताच तू आजारपणातून बरी होत आहे, आपण लग्नाचा नंतर विचार करूयात. मात्र राजश्री काही ऐकायला तयारच नसते आणि त्यामुळे सगळेच जण काळजीत पडतात. त्यानंतर मग कृष्णा आणि राघव कृष्णाच्या रूममध्ये जातात. कृष्णा खूपच चिडलेली असते की ती म्हणत असते की लंबू मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे, मला माझ्या सल्लूसोबत लग्न करायचं आहे, तू तुझ्या मदरसोबत बोल. आणि त्यावर राघव तिला सांगतो की आईसोबत काय बोलायचं कसं बोलायचं ते मी माझं बघेल, मात्र तू तिच्याशी काही बोलायला जाऊ नको, मी तुला शेवटचं सांगतोय. आणि मग त्यानंतर तो ऑफिसला जाण्यासाठी निघतो. मात्र सिंधू म्हणजेच कृष्णा म्हणत असते की जा जा तू ऑफिसला जा आणि मला इथे तोफेच्या तोंडी दे, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि ते ऐकून राघव रागातच तिच्याकडे बघू लागतो. ते दोघेजण पुन्हा एकमेकांशी वाद घालू लागतात. आणि मग त्यानंतर अचानक राघव सिंधूच्या म्हणजेच कृष्णाच्या तोंडावर हात ठेवतो. तर ती रागातच त्याच्याकडे बघू लागते. तर राघव तिच्या जवळ जात म्हणतो की काही बोलू नको, कारण आई इथेच आहे आणि ती आपल्याकडे बघते. आणि त्यामुळे कृष्णासुद्धा लगेच नाटक करू लागते. ते दोघेजण एकमेकांवर आपलं खूप प्रेम आहे असं राजश्रीला मुद्दाम दाखवत असतात. तर राजश्री त्या दोघांना एकत्र बघून खूप खुश होते, त्यांची दृष्ट काढते. आणि तितक्यात राणी देखील त्या ठिकाणी येते. राघवला आणि कृष्णाला एकत्र बघून तर तिला धक्काच बसतो. तर इकडे कृष्णा राघवला म्हणत असते की आपण हे सगळं काही मुद्दाम करत आहोत, तू उगाच गैरसमज करून घेऊ नको. तर राघव म्हणतो की हो मला सुद्धा माहीत आहे. आणि मग कृष्णा राघवला मिठी मारते. राघवला तर खूप आनंद झालेला असतो. तर राजश्रीसुद्धा आनंदानेच त्या दोघांकडे बघत असते आणि मनाशी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच आता मी लवकरात लवकर तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार आहे. आता तुमच्या नात्याला कोणाचीही दृष्ट लागणार नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. राणी मात्र रागातच त्या दोघांकडे बघत असते. त्यानंतर मग राघव ऑफिसला जातो. तर कृष्णा नेलपेंट लावत हॉलमध्ये बसलेली असते. तितक्यात राणी त्या ठिकाणी येते. ती कृष्णावर खूप चिडलेली असते. तर कृष्णा म्हणत असते की काय झालं फ्रेंड तुला. तर राणी म्हणत असते की तू मला फ्रेंड म्हणते पण मला चीट करते, तुला खरंच काही वाटत नाही का. तर सिंधू म्हणत असते की
जे काही झालं ते मला व्यवस्थितपणे सांग आणि आधी इथे खाली येऊन बस. आणि मग ती राणीला तिच्या जवळ बसायला सांगते आणि तिला विचारते की काय झालं ते खरं खरं सांग आता. त्यावर राणी म्हणते की तू मला फ्रेंड म्हणवतेस ना, मग माझ्याशी असं वागताना तुला काहीच वाटत नाही का? तू मागाशी राघवला मिठी का मारली होती? आणि ते ऐकून कृष्णा म्हणजेच सिंधू म्हणते की त्याच्याबद्दल बोलतेस का तू? मी काय त्याला मिठी वगैरे मारली नव्हती. तर राणी रागातच विचारते म्हणजे मी जे काही बघितलं ते खोटं होतं का? त्यावर सिंधू म्हणते की नाही, तू जे काही बघितलं ते खरंच होतं, पण तुला हे माहीत नाही की आपण त्या लंबूला मिठी का मारली होती. त्यावर राणी विचारते की का मारली होती तू राघवला मिठी? तर सिंधू सांगते की आपण तिथे त्या लंबूसोबत बोलत होतो, मात्र तितक्यात त्याची मदर त्या ठिकाणी आली आणि ती आमच्याकडेच बघत होती, म्हणून मग आम्हाला ते नाटक करावं लागलं. मात्र राणी म्हणत असते की तू उगाच माझ्यासोबत खोटं बोलू नको, तू घरच्यांना फसवू शकतेस पण मला फसवू शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि ते ऐकून मग कृष्णासुद्धा चिडते. ती म्हणते की तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाही तर नको ठेवू. आणि मला जाब विचारण्यापेक्षा ना त्या लंबूला जाऊन विचार, कारण तो जे सांगतो ना तेच मी करते. आणि ते ऐकून राणी गप्प बसते. तर कृष्णच तिला म्हणते की आपल्याला काय त्या लंबूसोबत लग्न वगैरे करायचं नाही आहे, तू उगाच टेन्शन घेऊ नको. तर राणी विचारते की खरंच तुला राघवसोबत लग्न करायचं नाही आहे का? आणि त्यावर कृष्णा म्हणते की मी का त्याच्यासोबत लग्न करू, मला फक्त माझ्या सल्लूसोबत लग्न करायचं आहे. आपल्या मनामध्ये फक्त सल्लूच आहे, तो लंबू वगैरे नाही. आणि ते ऐकून राणी खुश होते. त्यानंतर मग कृष्णा तिला सांगते की तू माझ्या बोटांना छान नेलपेंट लावून दे. त्यामुळे राणी चिडते, मात्र कृष्णा खूप आग्रह करते. त्यामुळे मग राणीसुद्धा नेलपेंट लावून द्यायला तयार होते. आणि त्याच वेळी कृष्णा तिला म्हणत असते की आपल्या गोदा मावशीला ना एक लहान मुलगी दत्तक घ्यायची आहे, जर तू आपल्याला काही मदत केली तर बरं होईल. आणि ते ऐकून राणीला आश्चर्यच वाटतं. ती विचारत असते की समजा मी तुला लहान मुलगी दत्तक घ्यायला मदत केली तर तू हे घर सोडून जाशील का? आणि त्यावर कृष्णा म्हणते की जर गोदा मावशीला तू लहान मुलगी दत्तक घ्यायला मदत केली तर मी लगेच त्या दिवशी घर सोडून जाईल. आपल्याला फक्त एक लहान मुलगी दत्तक हवी आहे. आणि ते ऐकून राणी खुश होत म्हणते की ठीक आहे, मी माझ्या पार्टनरसोबत बोलते आणि तुला तसं सांगते. त्यामुळे सिंधूसुद्धा खुश होते. ती हसतच राणीकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव मुद्दाम सिंधूसोबतच्या आठवणी जाळून टाकत असतो आणि मोठमोठ्याने ओरडत असतो, रडत असतो आणि म्हणत असतो की त्या सिंधूने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तिच्यासोबत लग्न करून मी मोठी चूक केली. आणि मग तितक्यात कृष्ण म्हणजेच सिंधू त्या ठिकाणी येते. ती राघवला हे सगळं करण्यापासून थांबवत असते. तर राघव म्हणत असतो की मी खरंच खूप मोठी चूक केली त्या सिंधूसोबत लग्न करून, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. आणि ते ऐकून कृष्णाला तर धक्काच बसतो. पण तितक्यात राणी त्या ठिकाणी येते. ती रागातच या दोघांकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.